सर्कल मध्ये जे गोविंदा पदक या ठिकाणी आलेले आहे, हा परभणीवरनं आलेले जे गोविंदा पदक आहे त्यांनी सुद्धा अब फोड़ेगा कौन? ये तो 2 मिनट में तोड़ देंगे यार। हाँ वही तो बोलूं मैं, नीचे लग रहा था। लेंगे वो। अब बच्चे होते करूयात महाराष्ट्राचा अत्यंत लोकप्रिय लाडका गायक संजू राठोड। 5 तारांची कडक सलामी, जोरदार टाळ्या यांच्यासाठी। अच्छा सलामी दी उन्होंने वो। So guys, back in my vlog. So guys, तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय आणि गाईज आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय मी आमच्या जालन्याच्या सेंट मेरी स्कूल जवळ आणि वर्क होत्यासाठी गेलो बाहेर राहण्याचं करतोय घरी. तो स्टे ट्यून माय ब्लॉग, बॅक इन ब्लॉग. सो गाईज तर आता ब्लॉग मी स्टार्ट करतोय आणि गाईज मी आलो आमच्या जालन्याच्या आठवडे बाजारामध्ये. गाईज तर हा असं काही सीन आहे आता आमच्या मार्केटमधला. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज तर हा ब्लॉग आहे आता मी स्टार्ट केला आहे. ॲक्च्युली आपण सकाळी ब्लॉग स्टार्ट केला होता आणि आपण गेलो मार्केटमध्ये अँड गाईज तिथून मी आता आलो आहे आमच्या जालन्याच्या आधार मैदान ग्राउंडवर. या ठिकाणी जी दही अंडी आहे तर त्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि टायमिंग दिलं तर 4 PM तर थोडा लेटच चालू आहे आणि या साईडला आतमध्ये चालू आहे तो कार्यक्रम आणि या ठिकाणी आता ओमकार सर येत आहेत तर त्याची वाट बघतो आहे. सो stay tuned in my vlog. So guys, back in vlog. So guys, तर मी आहे सध्या आमच्या जालन्याच्या आझाद मैदान ग्राउंडवर. So guys, now song start here. आता जे सॉन्ग आहे ते इथं चालू होतील. सर्कल मध्ये जे गोविंदा पदक या ठिकाणी आलेले आहे, हा परभणीवरनं आलेले जे गोविंदा पदक आहे त्यांनी सुद्धा सर्कल मध्ये इकडे सेंटरला यायचं आहे आणि ज्यांच्या पर्यंत आवाज पोहोचतो आहे स्टेजच्या पाठीमागे असणारे गोविंदा पथक त्यांनी आतमध्ये इकडे स्टेजच्या समोर जो सर्कल आपल्यासाठी करण्यात आलेला आहे त्या सर्कल मध्ये येऊन थांबायचं आहे. ही उंची मोजायची आहे त्यासाठी या ठिकाणी कोच सरांचं असणं गरजेचं आहे. मला इथं येऊन झालाय तरी 1 घंटा पण जो कार्यक्रम अजून काही स्टार्ट झाला नाही तर अजून अनाउन्समेंटच चालू आहे आणि सध्या अनाउन्समेंटच चालू आहे आणि कार्यक्रम चालू व्हायला अजून टाइम आहे आणि जे मेन अट्रॅक्शन आहे तो लाईव्ह इव्हेंट शो होणार आहे संजू भाऊ राठोडचा तर त्याला अजून टाइम आहे आणि अगोदर होईल दही अंडी तर त्याचे सगळं तयारीला चालू आहे आणि आता इथं सॉन्ग पण चालू आहे तर मी काही नीट ब्लॉग सुरू करू शकणार नाही कारण सॉन्ग मुळे मी क्लिअर शूट करू शकत नाही. तर हा असा काही क्राऊड आहे त्याचा सध्या. आता मी स्टेजच्या बॅक साइड मध्ये आलोय ज्या कारणाने मला जो म्युझिक आहे थोडा कमी येते, साऊंड कमी आहे तर मी ब्लॉग शूट करू शकायलो. आता त्या साईडला बसेल होतो मी तो सॉन्ग अँड साऊंड एकदम जास्त आहे तर मी ब्लॉग शूट पण करू शकत नव्हतो तर आता स्टेजच्या साईडला आलोय ब्लॉग शूट करण्यासाठी आणि काही तिथे इथं दही अंड्याची प्रिपरेशन आहे ते इथं चालू आहे. आता हे प्ले करतील या साईडला आणि यांचे तर 3च थर आहे गाईज. आता ते काय माहिती किती धारायची तर फार उंच दिसायली तरी आय थिंक 5-6 थर तर लागतीलच तिथे त्या दही अंडीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि क्रेझी माझी येणार खूप.
कारण क्राऊड पण आता वाढलेला आहे. आणि ऑल्सो काही जसं जसं सॉंग आणि म्युझिक थांबली तसं तसं मी माझा ब्लॉग स्टार्ट करतोय. आता जो म्युझिक थांबली आहे तर असं करून मला ब्लॉग स्टार्ट करायला लागतोय कारण कॉपीराइट इश्यू. आणि गाईस तो फार खूप मजा येणार आहे कारण काही अंडी तर आहेतच पण लाईव्ह इव्हेंट शो बी आहे. तर लाईव्ह इव्हेंट शो मला फार आवडतात. लाईव्ह इव्हेंट शो आवडतात मला. आणि काही तुम्ही बघू शकता की क्राऊड आता वाढलेला आहे खूप. या साईडला भरपूर क्राऊड वाढलेले आहे. मी आता जे आहे तर असं वाटतं की प्रत्येक गावाचा सेपरेट दही अंडी प्रोग्राम येईल. म्हणजे प्रत्येक गाव येईल आणि ते स्टार्ट करेल दही अंडी पूर्ण असं होईल वाटतं. आणि हा फर्स्ट इव्हेंट आहे दही अंडीचा आमच्या जालन्यामध्ये. आय थिंक पहिले झालं का नाही काय माहिती कारण मी फर्स्ट टाइम बघतोय. बहुतेक झाले असेल पण मी नसं आलो असं पण काय झाले असेल. तर हा असा काही सीन आहे आणि मी फर्स्ट टाइम जॉईन केला ऍक्च्युली दही अंडीचा प्रोग्राम आमच्या जालन्यामध्ये. आणि बघू आता कसा एन्जॉयमेंट होतो काय तर आणि कसा एक्सपिरियन्स राहतो. सो स्टे ट्यून माय ब्लॉग. नो गाईज तर माझे जे फ्रेंड आहे ओमकार सर आता ते पण आले. ते एका कामामुळे बाहेर गेले तर आता ते पण आले यार. थोडा मॉनिटर मध्ये आवाज द्या प्लीज. आताच या ठिकाणी आपल्या जालना शहराच्या गोयल त्याचबरोबर माननीय टाउन SDM जालना यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भीड़ में चढ़ रहे वो भी. अरे वो किधर है, वो किधर चढ़ रहे हैं? वो ऊपर है. अरे वो खींचेंगे शायद आली और फिर प्रोफेशनल. 1 2 3 4 5 तारांची कडक सलामी जोरदार टाळ्या यांच्यासाठी. अच्छा सलामी दी उन्होंने. वो कितने स्पीड पे चढ़ गए? प्रैक्टिस कितनी की होगी अतिशय उन्होंने. सुंदर सलाम या ठिकाणी थांबा डीजे. प्रोफेशनल. जोपर्यंत ते ग्राउंड लेवलला येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबत चला यावं. आणि मी भास्कर आबा दानवे पाटील आणि प्रतीक भैया दानवे पाटील या दोघांना माझा अर्थ केलेला आहे. खूप सुंदर कार्यक्रम. याच्यामध्ये मला बोलवणारे भास्कर दानवे साहेब, प्रतीक दानवेजी, त्यांनी सगळ्यांच्या मी इथे आभार मानते की मला सगळ्यात आपण यापुढे जालना जिल्ह्यामध्ये भरपूर काही गोष्टी करायची आहे. त्याच्यामध्ये सहकार्य करावं अशी पण आशा व्यक्त करते. बोलून तर जी दुसरी हाँ क्या बैलेंस है यार उनका. वो देख बच्चा चढ़ रहा है. फिर कितने धारे वो. 1 2 3 4 5 ताराची सलामी जोरदार टाळ्या गोविंदासाठी. थैंक यू. उन्होंने बोल दिया 5 थार का है. 5 थार की ये पूरी है ना. 6 5 30 30 मैं बरोबर बोला हूँ. सही है. अंदाजा. वो हाँ पर वो हाथ पहुंचा क्या उसका. हाँ? अब फोड़ेगा कौन. ये तो 2 मिनट में ही तोड़ देंगे यार. हाँ वही तो बोलूं मैं. नीचे लग रहा ऊपर था. लेंगे वो. अब बच्चे होते झालेले त्यांच्या बरोबर दिनेशजी फलके, शरदजी देशमुख, एकदम आराम से नीचे उतरते. त्याचबरोबर सर्वच एकदम आरामात गणेश खाली फेस्टिवलच्या उतरतात. सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी शब्द समनाने हार्दिक स्वागत करतो. कम डाऊन आणि व्हेरी प्रतीक भैयांना स्लोली. मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संजय दादा लाखी पाटील यांचा या उत्कृष्ट ठिकाणी सलामी सत्कार संगत गोविंदा पथकासाठी. अरे जय ओलेकडे त्यांचं आगमन झाले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. जय गोविंदा पथक हळू उतरा. या ठिकाणी डेप्युटी यांना विनंती करतो. अनाउंसर कौन है पहले देखा कि इसको अपन ने कभी. डेप्युटी आरटी सो तुमच्यापैकी 1 कोणाला 2 3 4 5 तारांची सलामी छोट्या गोविंदासाठी जोरदार टाळ्या. डीजेला विनंती एक जोरदार गाणं होऊ द्या. डीजे करूयात महाराष्ट्राचा अत्यंत लोकप्रिय लाडका गायक संजू राठोड. कसे सगळे स्टेजवरची गर्दी थोडी कमी करा. पाठीमागे अलर्ट राहा. येतो का आवाज आता. जय
आणि एकदा जोरात जय श्रीराम. जय श्रीराम. इतका मोठा हा हॅलो माझ्या बहिणींनो, आता आला आवाज. भावांनो, बापरे माझ्या भावांचा आवाज जास्त आहे. हॅलो बहिणींनो. तरी तुम्ही काय झालं, बहीण म्हणल्यामुळे अर्ध्यांचा आवाज आला नाही. आवाज आला पाहिजे एकदा जरा जोरदार जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये या मंचावरती स्वागत करूया, ज्यांच्यामुळे लोकांनी कुंड बिझनेस वाढवला. त्यासोबत बऱ्याच साऱ्या मुलींनी जिम लावून कंबर कमी करण्याचं स्वप्न सुरू केलं. असे गायक संजू राठोड. आणि आवाज कसा आहे जालनाकरांचा तुम्हाला ऐकवतो, आवाज येईल. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आता सगळ्यांनी जरा दोन्ही हात वर करा, उंच हात करून जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये पुन्हा एकदा स्वागत करूया संजू राठोड यांचं. आणि मी भास्कर आबा, हे यार समोरचा फोकस बंद करतो, माझे डोळे उडायचे. ते समोरचा बंद कर, चंद्रासारखा लाईट, हा सूर्यासारखा लाग आलाय तो, हा वर कर त्याला. मी भास्कर आबा, दानवे पाटील आणि प्रतीक भैया दानवे. स्टेडियम मध्ये गाईस. हॅलो शेवटी व्हाईट शर्ट वाला भाऊ, तूच हा तूच. हॅलो इकडे बाजू रे. हॅलो एक मिनिट. अभय 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 संजू दादा, एक मिनिट. संजू दादा, ओके 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 ओके. चरणाची दुःख हरता तुझ्या जीवा पार लागले. माझा जन्म तुझ्या साथला बलर देवा, मला तुझ्या नावाचं याड लागलं. थँक्यू. अरे टाळ्यांचा आवाज जोरदार आला पाहिजे यार. क्या बात. थँक्यू. आता आपण नाचणं सुरू करूया. कोणतं गाणं ऐकायचं? कुठलं? आवाजच नाही येते, कोणाचाच आवाज नाही. चॅनल सो गाईस, तर काही असा होता संजू राठोड यांचा प्रोग्राम आमच्या जालना सिटीमध्ये. आणि आता सगळा प्रोग्राम इव्हेंट कंप्लीट झाले आणि सगळा क्राऊड इथून निघून चालला आहे. अँड ऑल्सो गाईस, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. अँड गाईज, ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पण टेक केअर, बाय बाय. थोडंफार नाही जीवा पार लागलं. माझा जन्म तुझ्या साथला बलर देवा, मला तुझ्या नावाचं याड लागलं.